नमस्कार मित्रांनो, सध्या होमिओपॅथी व ॲलोपॅथी डॉक्टरांच्या मध्ये सुरू असलेल्या विवादामध्ये अनेक चांगल्या ॲलोपॅथी डॉक्टरांना असं वाटतं की यांनी एमएमसी रजिस्ट्रेशनचा हट्ट धरू नये, तेवढा हट्ट सोडला तर आमचं काही अडचण नाही। किंवा काही होमिओपॅथिक डॉक्टरांचं सुद्धा म्हणणं आहे की एमएमसी मध्येच रजिस्ट्रेशन का असावं, बीएमएस सारखं एखादं प्रोव्हिजन काढता येत नाही का? तर अशा सर्व डॉक्टरांच्या शंका निरसनासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे। मित्रांनो, आपला कुठलाही दुराग्रह नाही की एमएमसी मध्येच रजिस्ट्रेशन पाहिजे, आम्हाला एमबीबीएस ची बरोबरीचाच दर्जा पाहिजे, असं काही नाही। उलट एमएमसी कायद्या अंतर्गत जी सुधारणा केलेली आहे, एमएमसी ऍक्ट 1965 आणि एमसीएच ऍक्ट 1960 यांच्यामध्ये जे अमेंडमेंट झालेले आहेत त्याच्यानुसार एमएमसी ऍक्टच्या चॅप्टर 1 चा क्लॉज 2 मध्ये डी खाली रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे आरएमपी ची जी व्याख्या दिलेली आहे त्याच्यानुसार 2014 च्या कायद्याने बनलेला सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हा कोर्स जे होमिओपॅथिक डॉक्टर पूर्ण करतील त्या डॉक्टरांना एमएमसी मध्ये स्वतंत्र रजिस्टर मध्ये नोंदणी केल्यानंतरच आरएमपी चा म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरचा दर्जा प्राप्त होईल आणि त्यानंतरच ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करू शकतात। म्हणून राईट टू प्रॅक्टिस मिळवण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांना सीसीएमपी केल्यानंतर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन असणं हे एमएमसी कायद्या अंतर्गत कंपल्सरी आहे आणि एमएमसी कायद्यामध्ये तसं नोंदवल्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांना एमएमसी रजिस्ट्रेशनचा आग्रह धरावा लागत आहे, कारण त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही। यानंतर प्रश्न येतो तो बीएमएस सारखी आपल्याला सोय का नको? तर मित्रांनो, बीएमएस ला गव्हर्नमेंटच्या एका जीआर द्वारे अध्यादेशाद्वारे केवळ ॲलोपॅथिक औषधांची परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या काउन्सिलच्या अंतर्गत ती परवानगी आहे। परंतु जेव्हा काही कारणास्तव एखादी केस कोर्टामध्ये जाती त्या ठिकाणी मात्र कोर्टाच्या कुठल्याही कसोटीवर ही गोष्ट टिकत नाही आणि बीएमएस डॉक्टरांना सुद्धा ॲलोपॅथी अलाउड नाही हे सिद्ध होत। तरी आपण सर्वांनी हे सत्य आणि तथ्य समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी। धन्यवाद।